ठरलं तर मग या मालिकेच्या 25 सप्टेंबरच्या भागामध्ये अर्जुन आता विचार करतो, ठीक आहे, मला सायलीचं गाठोड नाही सापडलं, सायलीच्या काही आश्रमातल्या वस्तू नाही सापडल्या, तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आता सायलीच्या शाळेमध्ये जाऊन नक्कीच काहीतरी शोधू शकतो असं म्हणत अर्जुन आता विचार करत असतो. आणि त्यानंतर तो सायलीच्या शाळेत जायला निघतो. आणि त्यावेळेला आता इकडे लगेचच प्रिया आलेली असते. ती म्हणजे आता इकडे मुद्दामच साक्षीलाही करण्याला. आणि साक्षी, अगं तुला कसं वाटत असेल, म्हणजे मी इतकी साधी मुलगी, तुझे अण्णा इतके मोठे, तरीसुद्धा तुला जेलमध्ये सडायला लागते आणि मी अशी मोकळी बाहेर फिरते. या सगळ्याचा तुला त्रास होत असेल ना साक्षी, मला माहिती आहे तुला त्रासच होत असेल या सगळ्याचा. आणि काही काळजी करू नको, तुझे अण्णा सोडवतील तुला. यावरती साक्षी म्हणते, तू माझ्या जखमेवरती मीठ चोळण्यासाठी आली होतीस का? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, मी आता वॉर्डनला सांगून तुला इथून बाहेर काढीन. यावरती प्रिया म्हणते, नाही, ते करण्याची तुला खरंच काही गरज नाही आहे, कारण काही झालं तरीसुद्धा मला काही इथे थांबायला वेळ नाही आहे, मला इथून जायलाच पाहिजे, कारण मला पार्लरमध्ये जायचं आहे. इकडे राहून बघितलंस ना, मला आता मॅनिक्युअर पेडिक्युअर हे काहीच करता येत नाही आहे, त्यामुळे मी आता चाललेली आहे पार्लरमध्ये. बघ बाई, तुला कधी कसं काय जमेल ते मॅनिक्युअर पेडिक्युअर वगैरे करायला. मला नाही वाटत 14 वर्षात तुला आता बाहेर सोडतील. इकडे तोपर्यंत चिडलेली साक्षी आता तिला तिकडून जायला सांगते, निघ आत्ताच्या आत्ता इथून असं म्हणायला लागते. इकडे तोपर्यंत अर्जुनच्या डोक्यामध्ये काय येतं कुणास ठाऊक, पण आता तो सायलीच्या आय कार्डवरचा फोटो पाहता तो लगेचच आता इकडे प्रियाचं गाठोडं काढतो. आणि प्रियाच्या गाठोड्यामधून तो आता तो तिचा फोटो म्हणजे तन्वीचा फोटो काढतो. तन्वीचा फोटो आणि त्याचबरोबर सायलीचा आय कार्डवरचा फोटो. त्याला का कुणास ठाऊक पण कंपॅरिझन वाटायला लागतं आणि तो फोटो दोन्ही फोटो एकटक पाहायला लागतो. बरं, हे सगळं होत असताना अर्जुनच्या डोक्यामध्ये बरेच विचार येत असतात आणि त्याला कळत नसतं की आपण आता काय करायचं आहे ते. पण त्यानंतर तो विचार करतो, ठीक आहे, मी आता सध्या जाऊन येतो स्कूलमध्ये जाऊन आल्यावरती मग आता बघता येईल पुढे काय करायचं ते, असं म्हणत तो आता स्कूलमध्ये जायला निघतो. तोपर्यंत इकडे आता फोन करून लगेचच कळवते साक्षी की इकडे प्रिया आली होती म्हणून. यावरती मग आता महिपत म्हणतो, काय? यावरती तो सांगतो, ती मला हिणवण्यासाठी इथे आली होती. मग मुद्दामच आता इकडे मला ती सांगत होती की ती कशी बाहेर पडली, मी कशी इथेच आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच महिपत सांगायला लागतो, तू प्रियाची बिलकुल काळजी करू नकोस. त्या प्रियाला काय करायचं, तिला कसा धडा शिकवायचा हे सगळं माझ्याकडे लागलं. अगं तुला माहीत नाही आहे, तिचा पत्ता कट करायला मी काय आणि कशी युक्ती केली, तुला कळणार पण नाही. ती आता प्रिया काहीच करू शकणार नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे महिपतने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. तो प्लॅन आता तो प्रियाला अडकवण्यासाठी करणार असतो, कारण प्रियाने जे काही कारस्थानं केलेत आणि ज्या प्रकारे सुटून बाहेर गेलेली आहे त्या प्रकारे आता इकडे महिपतने तिला पुन्हा अडकवण्याचा व्यवस्थितरित्या प्लॅन केलेला असतो. बरं, आता हे सगळं झाल्यावरती साक्षी म्हणते, अण्णा ती वाचली नाही पाहिजे, काही झालं तरीसुद्धा तिचं काम या वेळेला तमाम झालंच पाहिजे. यावरती महिपत म्हणतो, तू चिंताच करू नकोस, मी आहे ना, मी तिला अशा पद्धतीने आता अडकवणार की तिलाच कळणार नाही की ती आता काय झाले ते, असं म्हणत महिपत बोलत असतो. त्यानंतर मग आता महिपत फोन ठेवतो. इकडे आता अर्जुन स्कूलमध्ये जायला निघालेला असतो, पण काही झालं तरीसुद्धा सायलीला हे सगळं सांगायचं नाही हे त्याला आता माहिती असतं. आणि त्यामुळे मग आता सायली म्हणते, मी तुमच्यासाठी नाश्ता आणलाय, तो नाश्ता करूनच जा. त्यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा, तू मुद्दामच ब्रेकफास्ट इकडे आणलास का? तुला काय वाटतंय की इकडे वरती ब्रेकफास्ट आणल्यावरती तू मला तुझ्या हाताने खाऊ घालू शकशील का, आणि म्हणून हा ब्रेकफास्ट इकडे आणलायस का? यावरती सायली म्हणते, काहीही उगाचच गैरसमज डोक्यामध्ये ठेवू नका, कारण कसं आहे ना, मी हा ब्रेकफास्ट आणलेला आहे तो या कारणासाठी की तुम्हाला लवकर मीटिंगला, तुमची महत्त्वाची मीटिंग आहे आणि म्हणून मी हे घेऊन आलेली आहे. अर्जुन आता सांगायला लागतो, हो माझी महत्त्वाची मीटिंग आहे, पण किती काळजी करशील माझी बायको, असं म्हणत तो आता सायलीकडे पाहायला लागतो. सायली म्हणते, ठीक आहे, मी तुमची काळजी तर करणारच ना, असं म्हणत मग आता सायली त्याला कॉफी नाश्ता हे सगळं देते. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, माफ कर बायको, तू माझी इतकी काळजी करतेस, पण मी तुझ्याशी खोटं बोलतोय, मी तुला खरं सांगू शकत नाहीये की नक्की आता कुठे चाललोय मी, काय करतोय मी. हे जर का तुला खरं कळलं
तर तुला खूप त्रास होईल आणि त्याच कारणासाठी मी तुला हे सगळं खरं सांगू शकत नाहीये. बस म्हणूनच मी तुझ्याशी खोटं बोलतोय. पण ज्या वेळेला माझ्याकडे सगळं सत्य येईल ना, म्हणजे सगळं तुझं घरचं मला समजेल ना, त्यावेळेला नक्कीच मी तुला सगळं खरं सांगेन आणि तुझी माफी सुद्धा मागेन, असं म्हणत तो आता जायला निघतो. इकडे तोपर्यंत प्रतिमा सांगत असते, अगं कुसुम, त्यांचं शर्ट कोणतं इस्त्रीला द्यायचं आहे का हे मी त्यांना विचारते. यावरती कुसुम सांगते, अहो बहिणी, कालच शर्ट इस्त्रीला दिले ना. यावरती ती म्हणते, अगं त्या निमित्ताने का होईना, पण ते माझ्याशी बोलतील तरी किमान, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, ठीक आहे. तोपर्यंत प्रिया येते आणि कुसुम म्हणजे सुमनला म्हणायला लागते, सुमन का की मला आता चहा देशील का, असं म्हटल्यावर ती सुमन तिकडून उठते आणि प्रिया इकडे प्रतिमा उठल्यावरती आता इकडे लगेचच तिचा चहा पिऊन टाकते, जेणेकरून आता इकडे प्रतिमाला मस्तपैकी तिला मूर्ख पुन्हा बनवता येईल, या कारणासाठी ती हे सगळं करत असते. हे सगळं होत असताना मग ती पुन्हा प्रतिमाचा चहा पिऊन तो कप तसाच ठेवते. तोपर्यंत ती मोबाईलवरती बोलत असते. प्रतिमा तिकडे येते आणि प्रतिमा तिकडे आल्यावरती मग आता ती तो चहाचा कप पाहायला लागते. इकडे तोपर्यंत अर्जुन आता सायलीच्या स्कूलमध्ये कॉल करतो. सायलीच्या स्कूलमध्ये कॉल केल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, मॅडम मला 2003 ते 2004 या शैक्षणिक वर्षाची फाईल बघायला पाहिजे. म्हणजे या शैक्षणिक वर्षामध्ये जे तुमच्याकडे ॲडमिशन झाले ना, त्या ॲडमिशनची फाईल आता पाहायला पाहिजे, असं म्हटल्यावरती मग आता मॅडम म्हणतात, ठीक आहे तुम्ही या, मी पिऊनला काढून ठेवायला सांगते, असं म्हटल्यावरती मग आता इकडे मॅडम पिऊनला सांगतात, हे बघ 2003 ते 2004 या शैक्षणिक वर्षाची फाईल काढून ठेव. त्यावरती तो पिऊन म्हणतो, इतकी जुनी? मॅडम म्हणतात, हो, हवे आहे त्यांना काही कामासाठी, असं म्हटल्यावरती मग आता पिऊन लगेचच फाईल काढण्यासाठी जातो. ज्या वेळेला पिऊन फाईल काढण्यासाठी निघून जातो तोपर्यंत प्रतिमा आपला चहाचा कप बघते आणि तिने ऑलरेडी पाहिलेलं असतं की प्रियाने तो चहा प्यायलेला आहे आणि आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी ती हे सगळं करत आहे आणि त्यामुळे ती काहीच बोलत नाही, तिकडून निघून जाते. चहाचा कप बेसिंगमध्ये ठेवण्यासाठी ज्या वेळेला ती जाते त्यावेळेला प्रिया म्हणते, काय झालं आई? अगं तूच चहा प्यायलीस, तुला आठवत नाही आहे का की तू चहा प्यायलीस ते? अगं माझ्या समोर मी पाहिलं ना तुला, तू चहा प्यायलीस ते, असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा म्हणते, तू काय करण्याचा प्रयत्न करते आहेस ना, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. मी पाहिलेलं आहे, मी ज्या वेळेला उठले ना त्यावेळेला तू आता माझ्या आता जे मग मधली चहा होता ना तो चहा तू संपवलास, हे मी पाहिलेलं आहे. त्यामुळे उगाचच खोटं बोलण्याचा प्रयत्न तर बिलकुल करू नको, असं म्हटल्यावरती ती म्हणते, अगं नाही आई, तूच चहा प्यायलीस. अगं आई, तूच चहा प्यायलीस. यावरती प्रतिमा म्हणते, तन्वी, तू माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको. याआधी सुद्धा आता तू प्रयत्न हा केला होतास, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. तू हा प्रयत्न केलास, पण त्यावेळेला सुद्धा आता मी तुझ्या हातच्या गोळ्या घेत होते, पण यावेळेला तू माझं काही वाकडं करू शकत नाहीयेस, कारण यावेळेला माझ्या गोळ्या वेळेवरती रविराज देत आहेत. तुझा हात सुद्धा त्याला ते लागू देणार नाहीयेत आणि त्यामुळे काही झालं तरी सुद्धा आता तू मला या वेळेला कोणत्याही प्रकारच्या याच्यामध्ये अडकवू शकत नाहीस किंवा मला उल्लू बनवू शकत नाहीस. बस झालं, कोणत्या जन्मीचं पाप फेडते आहेस काय माहिती. यावेळेला मी अलर्ट झालेली आहे, काहीही झालं तरी सुद्धा तुझं कोणतंही वागणं मी सहन करणार नाही, असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाने काय केलंय हे सगळं आता सुमनच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे सुमन सुद्धा प्रियाकडे रागाने पाहते आणि त्यानंतर तिकडून ती सुद्धा निघून जाते. प्रिया विचार करते, काय करायचंय, एकही डाव यशस्वी काही होताना दिसत नाहीये, असं म्हणत ती आता चिडून तिकडून टणटण करत निघून जाते. बरं, आता ती निघून गेल्यावरती तोपर्यंत इकडे आता अर्जुन त्या दिशेने चाललेला असतो, म्हणजे स्कूलच्या दिशेने, आणि तेव्हा तो विचार करत असतो की मी आता एक काम करतो, मी हे सगळं पहिलं आधी चैतन्याला सांगतो की मी कुठे चाललोय, काय चाललोय, नाहीतर उगाच चैतन्याला सायली कॉल करेल आणि पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम होईल. मग तो चैतन्याला कॉल करतो, हॅलो चैतन्य, मी सायलीच्या स्कूलमध्ये चाललोय, तिच्या स्कूलमध्ये तिची सगळी माहिती घेण्यासाठी चाललोय, पण आता ती सायलीचा फोन आला आणि पुन्हा जर का सायली आता तुला विचारायला लागली तर सांगू नकोस मला काही माहीत नाही आहे किंवा मी काही ऑफिसमध्ये नाही आहे म्हणून. यावरती तो म्हणतो, तू जर का मला वेळेत सांगितलंस तर का आता मी सांगेन की असं आहे म्हणून तू बोललास ना मला, मग ठीक आहे,
काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हटल्यावरती तो सांगतो, जर का पुन्हा फोन आला तर नक्कीच तिला सांग की मी ऑफिसमध्येच आहे, स्कूलमध्ये गेल्याचं तिला कोणत्याही परिस्थितीत कळायला नको. इकडे तोपर्यंत सायली आता लोकरीचे गुंडे काढून बसलेली असते. ज्या वेळेला सायली लोकरीचे गुंडे काढते आणि त्याच वेळेला ती आता प्रत्येक गुंडा एक एक करत तपासून पाहत असते आणि त्यावेळेला ती विचार करते की अस्मिताताईंनाच विचारणार आहे की त्यांना कोणता रंग आवडतो. त्यांना जो रंग आवडत असेल ना त्याच रंगाचं मी त्यांच्या मुलासाठी छानपैकी आता स्वेटर विणणार आहे असा विचार ती करत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे अस्मिता तिथे येऊन बसते. जेव्हा अस्मिता तिकडे येते त्यावेळेला मग आता सायली विचार करते की मी अस्मिताताईंनाच विचारते की त्यांना कोणत्या रंगाचा गुंडा आवडतो किंवा त्यांना कोणत्या रंगाची लोकर आवडते असं म्हणत ती आता अस्मिताला म्हणते, अस्मिताताई तुमच्या बाळासाठी मी आता छानपैकी इकडे विणण्याचं काम घेतलेलं आहे, तुम्हीच सांगा तुम्हाला कोणता कलर आवडतो. यावरती अस्मिता सांगायला लागते, सायली ते बाळासाठीच राहू दे, तू एक पहिलं काम कर ना, तू माझ्यासाठी स्टोल विण. यावरती ती सांगते, नाही मी ही लोकर आणलेली आहे ती म्हणजे तुमच्या बाळासाठी, त्यामुळे तुमच्यासाठी स्टोल विणणार पण तो नंतर. अस्मिता म्हणते, अगं बाळाला यायला वेळ आहे ना, आधी माझ्यासाठी विण. यावरती आता इकडे सांगायला लागते कल्पना, अस्मिता अगं आई बनण्याला लागल्यावरती आधी बायका आपल्या बाळाचा विचार करतात, तुझं काय चाललंय ग, तू आता स्वतःचा विचार करतेस. यावरती अस्मिता म्हणते, तसं नाही ग, बाळ यायला वेळ आहे तोपर्यंत मला एखादा स्टोल पटकन होईल ना म्हणून म्हटलं मी. अशा यांच्या गप्पा टप्पा चालू असतात. आणि त्यावेळेला इकडे तोपर्यंत आता अर्जुन ज्या स्कूलमध्ये जायला निघालेला असतो त्या स्कूलच्या पिऊनला आता सांगितलेलं असतं ते फाईल आणण्यासाठी तो चाललेला असतो. ज्ञानेश्वर गुरुकुल विद्यामंदिर या विद्यामंदिरमध्ये सायलीचं शिक्षण पूर्ण झालेलं असतं. अर्जुन त्या शाळेत येतो आणि काही झालं तरी सुद्धा आता मला सगळं शोधून काढायला पाहिजे असा विचार करत तो आता त्या इथे एंट्री करतो. त्यानंतर मग आता इकडे पिऊन ती फाईल काढतो 2003 ते 4 ही फाईल भेटल्यावरती तो ती फाईल घेऊन आता लगेचच येतो. तोपर्यंत अर्जुन आता प्रिन्सिपलकडे पोहोचलेला असतो. काय झालं मॅडम, आम्हाला मिळाले का हे असं तो विचारायला लागतो. यावरती आता प्रिन्सिपल सांगायला लागतात, हो थोडाच वेळ थांबा, आता लगेचच पिऊन घेऊन येईल फाईल असं म्हटल्यावरती मग आता पिऊन फाईल घेऊन यायला निघालेला असतो. ज्या वेळेला पिऊन आता फाईल घेऊन निघालेला असतो त्यावेळेला मॅडम म्हणतात, हे घ्या ही फाईल आता इकडे आम्ही आणलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता पिऊन फाईल देतो. अर्जुनला तर आता जग जिंकल्याचा आनंद मिळतो. अर्जुन खूपच खुश होतो आणि त्यानंतर अर्जुन आता लगेचच ती फाईल घेऊन कधी एकदा सायलीचा जुना फोटो किंवा सायलीबद्दलचं काहीही माहिती मिळते का हे आता एकदम हवरटासारखा पाहायला लागतो. तोपर्यंत अर्जुनला आता इकडे फाईलमध्ये अनेक जणांचे फोटो सापडतात. पिऊनने फाईल दिल्यावरती अर्जुन आता ती फाईल चाळायला लागतो. इकडे तोपर्यंत सायली सांगत असते, नाही म्हणजे कसं आहे, आई बनल्यापासून आपल्याला म्हणजे आई बनायला लागलं ना, म्हणजे आईची जाणीव झाली की तेव्हापासून एक आई आपल्या बाळाचा इतका विचार करते ना, तसंच अस्मिताताई किती बदलल्यात, म्हणजे प्रेग्नन्सीपासून आता अस्मिताताईंचा स्वभाव पूर्णपणे बदलून गेलेला आहे. यावरती आता इकडे अस्मिता म्हणते, मुळातच आधी मी फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करणारी, त्यातच ज्या वेळेला तन्वी या घरामध्ये आली ना त्यावेळेला मग आता मी पूर्णपणे तिच्याच अधीन गेले आणि माझ्या या स्वभावाला खतपाणी मिळालं. माझा हा स्वभाव आता अधिकच विचित्र झाला आणि हा स्वभाव आता या तन्वीच्या मुळे अधिक विचित्र झाला. खरं सांगू का तर सायली, तुझ्यासारखी माझी मैत्रीण असते ना तर मी अशी बनली नसते. यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते, जाऊ दे अस्मिता, सोडून दे, आता तरी तुला तुझी चूक समजली ना, ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच अस्मिता, ठीक आहे की मग आता सायली तुला इतकी लोकरीची विणायची हौस आहे तर तू आता 2च स्वेटर विण की, म्हणजे एकाच वेळेला 2. यावरती सायली म्हणते, हो मला सुद्धा यावेळेला आई व्हायला नक्कीच आवडेल सायली असं म्हटल्यावरती मग मात्र आता कल्पना खूपच खुश होते. आणि त्यानंतर मग आता लगेचच सायलीला असते आणि कल्पना म्हणते, चला म्हणजे आता मला आता 2 नातवंडांच्या म्हणजे लाडाची तयारी करायला पाहिजे असं मला वाटतंय असं म्हटल्यावरती मग आता सायली चांगलीच लाजते आणि आता ती तिकडून निघून जाते. सायली निघून गेल्यावरती मग आता इकडे अस्मिता म्हणते, बघितलंस आता कसं झालंय ते, सायलीला सुद्धा आता बाळ हवंच आहे. मग कल्पनाला खूपच आनंद होतो आणि आता सायली खरंच खूपच छान असं म्हणत ती निघते. तोपर्यंत अर्जुन आता एक एक करत सगळ्या फाईल पाहत असतो आणि आता
सगळ्या फाईल पाहत असताना तो आता सायलीच्या फोटोपर्यंत येऊन पोहोचत असतो। अनेक गोष्टी, अनेक लहान मुलांचे फोटो, अनेक लहान मुलांचे नावं, हे सगळं पाहता पाहता कधी एकदा सायलीचं ॲडमिशन फॉर्म आपल्या जवळ येतोय आणि कधी सायलीची आपल्याला फोटो आणि हे सगळं भेटते हे तो पाहतो आणि फायनली त्याची प्रतीक्षा संपते। ज्या वेळेला त्याच्या हातामध्ये सायलीचा फोटो लागतो, सायलीचा फोटो आणि सायलीची फाईल लागल्यावरती तिकडे आता सायलीच्या ठिकाणी तन्वीचा फोटो ॲक्च्युली असतो, पण तो तन्वीचा फोटो काढून तिकडे आता एक वेगळाच फोटो लावलेला असतो। अर्जुन तो फोटो पाहतो आणि अर्जुन समजतो, अच्छा म्हणजे ही लहानपणीची सायली। त्यानंतर मग आता सायलीचा फोटो घेऊन तो लगेचच खूप खुश असतो आणि मॅडम मी या फोटोवरून फोटो काढू शकतो का असं म्हणायला लागतो। यावरती मॅडम म्हणतात, हो तुम्ही फोटो काढून घेऊ शकता। मग आता अर्जुन भलताच खुश होतो, त्या फोटोवरून फोटो काढतो। इकडे सायली खूप खुश असते कारण तिच्या बाळाचा विषय निघालेला असतो। सायली खुश असते आणि त्यानंतर ती देवारात येते आणि देवाकडे मागणं करायला लागते की काही झालं तरी माझ्या घरावरती आता कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नको, घरातल्या सगळ्या माणसांना आनंदी ठेव आणि प्रिया नावाचं संकट जे माझ्या राशीला घराच्या लागले ते संकट सगळं निघून जाऊ दे असं म्हणत सायली आता प्रार्थना करत असते। बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे सायलीच्या समोरचा दिवा का कुणास ठाऊक विझायला लागतो। अर्जुन इकडे फोटो काढतो आणि चैतन्याला, त्यानंतर तो चैतन्याला लगेचच कॉल करतो। कॉल करून तो आता चैतन्याला सांगतो, चैतन्य माझ्याकडे खूप आनंदाची बातमी आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच चैतन्य म्हणतो, काय? यावरती तो सांगतो, हो मला सायलीचा बालपणीचा फोटो सापडलाय। यावरती चैतन्य म्हणतो, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे। यावरती अर्जुन म्हणतो, काही झालं तरी सुद्धा तू ना आता अजिबात कुठेही काहीही बोलू नकोस, सायलीला सुद्धा काही सांगायचं नाहीये, आपण लगेचच आता सरप्राईज करूया असं म्हणत तो आता पुढे काय करायचं याचा सगळा प्लॅन करतो आणि याच्यावरून सायलीचे आईवडील शोधण्याचा तो प्रयत्न करणार असतो। चैतन्य खूपच खुश होतो। तोपर्यंत अर्जुन आता काही फ्रूट्स वगैरे घेतो आणि तिकडून निघून जाणार, पण आपल्याला दाखवलं जातं की ॲक्च्युली काय घडलेलं असतं। महिपतने नागराजला फोन करून ही गोष्ट सांगितल्यावरती नागराजने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि महिपतला तो कॉल करतो, महिपत शेठ तुम्ही जे काही सांगितलं ना तो प्लॅन मी पूर्णपणे केलेला आहे, म्हणजे काही झालं तरी सुद्धा आता इकडे कुणालाच कळणार नाही की सायली ही तन्वी होती। यावरती महिपत म्हणतो, मला माहिती होतं की तुमच्यावरती काम सोपवलं की तुम्ही काम करणार। इकडे आता सायली आता देवाचा नमस्कार करत असताना दिवा विझायला लागतो। तिला खूपच चिंता वाटते, काहीतरी अघटित घडणार असं तिला संकेत मिळतो। ती दिवा थांबवण्याचा प्रयत्न करते पण दिवा विझून जातो। इकडे तोपर्यंत अर्जुन पोलिसांकडे येतो आणि हे तुम्ही नीट पहा, हा आहे सायलीचा जुना फोटो, याच्यावरून आपल्याला तिचे आई वडील शोधता येतील का असं विचारायला लागतो आणि त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ठीक आहे आपण आपल्या लेवलवरती प्रयत्न करूया असं म्हणून ते सुद्धा त्यांचे प्रयत्न सुरू करतात। त्याच वेळेला इकडे प्रिया प्रतिमाच्या मागून येऊन प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न करत असताना सायली वाचवायला पोहोचते।